शहरी भागों में एक दिन नल से पानी नहीं मिला तो हाहाकार मच जाता है, लेकिन ज़रा सोचिए उन लोगों का ख्याल होता होगा जिन्हें सिर्फ एक मटका पानी के लिए मीलों सफ़र तय करना पड़ता है और उसी पर भी पानी एक छोटे बर्तन की सहायता से निकालना पड़े। यकीन नहीं आ रहा है तो आप नंदुरबार जिले में जाकर यह नज़ारा देख सकते हैं। जंगलों और पहाड़ी इलाकों से जा रही हैं महिलाएं पीने के पानी के लिए इन रास्तों से गुजर रही हैं। अब जहां से ये गुजर रही हैं उस रास्ते का नाम देना भी मुनासिब नहीं होगा, लेकिन इनका रोज़ का काम है। रोज़ पानी के लिए इनका यह मीलों सफ़र कई सालों से जारी है, लेकिन न सरकार और न ही प्रशासन इन्हें होने वाली तकलीफ की सूद लेने के लिए तैयार है। इतनी तकलीफ के बावजूद ये महिलाएं इन पत्थरों से निकलने वाले पानी को एक छोटे बर्तन से निकाल रही हैं। ये इलाका है नंदुरबार जिले के दड़गांव और अक्कलकुआ तालुका। यहाँ के पहाड़ी इलाकों में गंभीर पानी की समस्या एक आम बात है। वही इतने दिनों से नींद में रहे प्रशासन का कहना है कि इस पर उपाय योजना जारी है। अगर ऐसा है तो इतनी परेशानी, और वो भी तब जब सूरज देवता आग उगल रहे हो। धडगावमध्ये पाणी टंचाईबद्दल 2-3 गावांची परिस्थिती थोडी मागच्या 2 महिन्यात आम्हाला जाणवू लागली आणि मला वाटतं ही सतत प्रत्येक वर्षात ही प्रॉब्लेम येते। तर आता यावर्षी आम्ही एक बोदल्यापाडा आणि तिनसमाल साईडमध्ये अजून 2 गाव घेऊन आम्ही चार्लीच्या पाडा आणि तिनसमालमध्ये एक प्रयोग केला होता। तिथले जे लोक आहेत त्यांना सोबत आणून पाणी थांबवण्यासाठी जे स्ट्रक्चर्स आम्हाला करायचे ते लोकांनी स्वतः बांधले। खूप सुंदर स्ट्रक्चर्स झाले। पण याला आता स्केलवर घेण्यासाठी थोडा फंड्सचं कन्व्हर्जन्स पण करायला लागेल आणि एक प्रॉपर आम्ही आता यावर्षी पहिली गोष्टी तर आम्ही पहिले मॅप करत आहोत की कुठे-कुठे पाणी टंचाई आहे आणि पाणी टंचाई म्हणजे काय याचं डेफिनेशन करणं पण खूप गरजेचं आहे। तर जिथे-जिथे स्रोत आहे पण खूप लांब आहे त्याला पण पाणी टंचाई ग्राह्य धरला पाहिजे असा आम्ही एक ओपिनियन आमचा ठरलाय जेजेएमचे किंवा जे आपलं वॉटर आणि सॅनिटेशनचं जे डिपार्टमेंट आहे त्यांच्यासोबत बसून। तर ही मॅपिंग आम्ही आता करत आहोत की कुठे सोर्सचा प्रॉब्लेम आहे किंवा सोर्स खूप लांब आहे गावापासून आणि तिथे सोर्स पासून स्टोरेज स्ट्रक्चर कसे गावांपर्यंत नेता येईल। तर ती मॅपिंग करून एक 100 ठिकाणी कुठे सर्वात जास्त पाणी टंचाई आहे आणि तिथे आम्ही कसं एक पूर्ण लोकांच्या सहभागातून आपले फंड्सचा कन्व्हर्जन्स करून यावर्षी आपल्याला कसं काम करता येईल त्याची पण तयारी चालू आहे। एक फॉरेस्ट परमिशनचा जे मोठा चॅलेंज येते भरपूर जागा, जसं फॉर एक्झाम्पल आता हा जे पाडा आपण सांगितलं त्यामध्ये रोडचा इश्यू आहे की तिथे रोड नाही आहे, तर त्यामुळे महिलांना पायपीट करून पाणी आणायला लागते। तर त्यासाठी जे 3-2चा प्रस्ताव आहे ते परमिशनसाठी पेंडिंग आहे। तर यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आम्ही आता तयार करत आहोत की कोणती पण एजन्सीला जेव्हा फॉरेस्ट परवानगीची गरज आहे तर ते एक ऑनलाईन ॲप्लिकेशन करतील आणि फॉरेस्टला एक कालबद्ध मॅनरमध्ये ती ॲप्लिकेशन डिस्पोज करायला लागेल। जर कोणता एक डॉक्युमेंट कमी आहे किंवा डॉक्युमेंटची गरज आहे तर ती इन्फॉर्मेशन त्यांना लगेच त्या एजन्सीला द्यायला लागेल आणि हा प्लॅटफॉर्म धडगाव, अक्कलकुवा, तलोदा जिथे आपलं सर्वात जास्त जंगल आहे हे असायला पाहिजे, कारण भरपूर गोष्टी आमची परमिशनमुळे मग पेंडिंग राहतात आणि मग इंटर एजन्सी कन्व्हर्जनमुळे हा पाण्याचे भरपूर काम होत नाही। सो जिथे-जिथे आता पाण्याची अडचण आहे, जिथे टँकर जाते तिथे डेफिनेटली आमचे टँकर पुरवता येईल, पण जिथे-जिथे सडकचा प्रॉब्लेम आहे त्याची पण मॅपिंग करून फॉरेस्टची परमिशन घेऊन आम्ही सडकचं काम पण आम्हाला ॲटलीस्ट तात्पुरता जे कॅपिटल इंटेन्सिव्ह नाही आहे पण तितका होईल की लोकांना ॲटलीस्ट एक गाडी किंवा इमर्जन्सी हेल्थकेअर ॲक्सेस घेता येईल त्याची प्लॅनिंग आम्ही करत आहोत।